मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच खूप चांगली आपल्याला रंगताना दिसते, सस्ताना दिसते. खास करून शेलूमाता वल आणि जहानमान गोवी या संघाची जर पाहायला गेलं तर शेलूमाता वल संघाने आपण पाहिले तर प्रथम क्रमांकावरती नाव कोरलं गेलं आहे. 2 चषक त्यांच्या नावे आहेत, एक 3ऱ्या क्रमांकाचा तर एक 1ल्या क्रमांकाचा. त्याचबरोबर जहानमान गोवी संघाच्या सुद्धा नावे 2 चषक आहेत, एक 3ऱ्या क्रमांकाचा एक 4थ्या क्रमांकाचा. म्हणजे आपण पाहतो या दोन्ही टीममध्ये दमखम आहे. फायनलाइज टीम म्हणून संबोधण्याची जी कामगिरी आहे ती आपल्याला यांच्याकडून पाहायला मिळते. शेलूमाता वल आणि जहानमान गोवी आपण पाहतोय नाणेफेक जिंकून एक धाडसी निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय शेलूमाता वल संघाचा. आज बिके दिसत नाही आहेत, मंगेश भोईर दिसत नाही आहेत टीममध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संजय आणि इंद्रपाल यांची आपल्याला पाहायला मिळते. तर करूया खेळाला सुरुवात. वक्रतुंड महाकाय सुरगडी समरभा निर्विघ्न कुर्मेदेव सर्वकार्य सुसर्वदा. गेम ऑन. पहिल्या चेंडूची फेकी टर्न होतोय, गोलंदाज इंद्रपाल सामोर जातोय, टर्न गेलेला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पाहूया. एक धाव घेतली जाते, एका धावेने स्वतःचा संघाचा या ठिकाणी अकाउंट ओपन केला जातोय. चांगली मॅच पाहायला मिळते, परंतु दोन्ही संघामध्ये मला तरी वाटतं खेळाडूंची कमतरता आहे, अनुपस्थिती आहेत प्रमुख खेळाडूंची. खास करून आपण पाहिलं तर शेलूमाता वल संघामध्ये सुद्धा मंगेश काही दिसत नाहीये. गोवे संघामध्ये आहेत, परंतु आपण पाहिलं तर दिनेश भांबरे काय आज खेळू शकत नाहीत. कमिटीने त्यांच्यावरती लावलेले निर्बंध कशामुळे आहे काय आहे त्या मीटिंगमध्ये समजेलच. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस सोडवलाय, फटका चांगला सजवलेला आहे संजयच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार, बिग हिट षटकार. शेलूमाता वल संघाने जर फायनल मध्ये प्रवेश मिळवला, फायनल जर खेळून काढली तर निश्चितच त्या संघास खास करून आपण पाहतोय स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्याम चौधरी साहेब यांच्या माध्यमातून मेंढा दिला जाईल आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये दिले जातील. सन्माननीय श्यामजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिलेच जाईल. जर तुम्ही या चषकावरती नाव कोरताय तर एक मेंढा दिला जाईल. अख्खा गाव खाएगा लेकिन खतम न होएगा एवढा मोठा मेंढा दिला जाईल. आणि त्यानंतर प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अध्यक्ष स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान संस्थेचे आपण पाहिलं तर त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबवले जातात. गोरगरिबांसाठी असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, कुठल्याही क्षेत्र असो, त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक शिबिर वगैरे घेतली जात आहेत. असे स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्यामजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. मिस टाइम झालेला आहे आणि इथं मात्र चुकी पाहायला मिळाली. क्या बात आहे, झेल इथं मात्र सुटला जातोय. यस, झेल घेणं गरजेचं होतं, पण राजू पाटील यांना ते काही कन्वर्ट करता आलं नाहीये. पुढील चेंडू पाहूया.
यावेळेस सोडवलाय मिस टाइम इथेही झालेला आहे. यावेळेस काय घडतं पाहूया. शतरशी घेतो त्याच्या खाली आणि चुकी नाहीये. जेलच्या स्वरूपात स्फोटक फलंदाज इंद्रपाल मात्र बाद होतोय. त्या खाली दिनकर शेठ आजपासून जिथे स्पर्धा चालू होते तिथेही त्यांचा एक माणूस पाठवलेला आहे. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा उडवलेला आहे आणि या ठिकाणी जेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. आपण पाहिलं तर आजपासून दिनकर शेठ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पाहतोय एक चांगला चषक त्या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर डे नाईट स्पर्धा भादवड इथे चालू आहे. त्या ठिकाणीही पाहतोय आपण अल्पेश गायकवाडसाठी स्कोरिंगसाठी मागणी आणि तिथेही त्याचा माणूस पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहतोय न्यू फोर्टीप्लसची स्पर्धा टेमघर येथे पाहायला मिळते त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या ठिकाणीही म्हणजेच आपण पाहतोय की खूप मोठी मागणी पाहायला मिळते. खास करून आपण जर पाहिलं तर अल्पेशजी गायकवाड यांना आणि या भिवंडीमध्ये नव्हे तर पनवेल असेल रायगड असेल अशा खूप खूप मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना मान सन्मान दिला जातोय. धन्यवाद मनोज ठाकरे. दुपारच्या सत्रामधून पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मंचावर उपस्थित मान्यवरांचं वरालदेवी क्रीडा मंडळ ताडाली 40+ आयोजित वरालदेवी चषक 2025मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवर कक्षामध्ये आपण महेशजी पाटील साहेबांना देखील पाहतोय. नक्कीच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत. मैदानामध्ये सध्या आपण पहिल्या फेरीचा आजच्या दुसऱ्या दिवसातून तिसरा सामना पाहतोय. शेलोमाता वल आणि जय हनुमान गोवे आज सकाळच्या पहिल्या सत्रावर 2 विजय संपादन केलेले आहेत. विक्रम स्पोर्ट वडुनगर संघानं इथे हा चेंडू स्विंग अँड मिस. दिलीप पाटील एक फिरकी गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म राऊंडचा मारा करतायत फलंदाज SK संजय पाटील यांच्यासाठी धावा बनलेत 13. इथे हा चेंडू बघूया हवेमध्ये वाईडिश लॉंग ऑफला झेल टिपलाय आणि मोठा फलंदाज बाद. संजय पाटील इज गॉन.
इथे फटका उडवलाय. अगदी रुपेश मडवीचा क्लास ब्रँड चेंडू सीमापार षटकार. यानंतर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. पाटीलांच्या गोलंदाजीतून नाव शरदजी भैरी साहेब आम्हाला पुन्हा एकदा जोडलेले आहेत. गोवे संघावर ते खुश आहेत. त्यांना एक आनंदाची बातमी दिलेली आहे. या वरालदेवी चषकावर जर नाव करताय तर त्यांच्याकडून तुम्हाला बोकड आहे. नक्कीच धन्यवाद शरदजी भैरी साहेब. आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आज नवीन चेहऱ्यानं संधी दिलेली आहे. आज निकेशला देखील गोलंदाजी, कारण की आज उल्हास त्यानंतर राजू पाटील चंदू सारखे खेळाडू संघामध्ये उपस्थित नाहीत. बघूया पहिला चेंडू अगदी जड मेडाला था. चांगली गोलंदाजी मंगेश भोईरला इथे थांबवलाय. चांगला चेंडू. आज बंडू पाटील देखील संघाला जॉईन झालेत. बघूया आमचे सहकारी मित्र दिनेश भांबरे आम्हाला कॉम्बॉक्स मध्ये जोडलेत. भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट पंच. चांगले प्रयत्न होते दिलीप पाटील यांचे. झेल जरी ड्रॉप झाला तरी प्रयत्न अगदी चांगले होते. एक सिंगलना धावसंख्या 22 22 धावा 14 चेंडू मध्ये 22. नाही दिनेश भांबरे तुमच्यात आणि दिलीप दादा मध्ये फरक आहे. हा फटका पुन्हा एकदा बघूया. काऊ कॉर्नर रिझनला चाललाय चेंडू आणि अगदी चेंडू सीमा पार. गॅप मधून चेंडू फरार झालाय. या स्पर्धेपासून आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार आपली प्रवेश फी 3000 वरून 3500 करण्यात आलेली आहे. सर्व संघांना आम्ही सूचित करतोय की यापुढील सर्व स्पर्धेतून आपल्याला 3500 रुपये स्पर्धेची प्रवेश फी डेसाठी जमा करायची आहे. जिथे तुम्ही भाग घ्याल त्या स्पर्धेमध्ये आता 3000 वरून आपण 3500 रुपये ही प्रवेश फी द्यायची आहे. बघूया 15 चेंडू मध्ये धावा आल्यात 26. मंगेश भोईर चांगली साथ देत आहेत. आज रुपेश मडवी चांगली फलंदाजी करतात. 3 चेंडू मध्ये 11 वर. पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर षटकार आणि एक चौकार. संजय बाद झाले 7 वर. महेश भोईर बाद झाले 4 वर आणि इंद्रपाल पाटील 1 वर बाद झालेत. मंगेश भोईर केले त्या 4 चेंडू मध्ये 2. इथे फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक उपस्थित. झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. रुपेश मडवी इज गॉन.
होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर यांचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. वराल देवी चषक 20-25. शेवटच्या ओव्हरचा खेळ आहे. बघूया इथे फिल्डिंग लावली जाते कारण की मंगेश भोईर हे अगदी रिव्हर्स फटके खेळण्यामध्ये देखील माहीर आहेत. नक्कीच मंगेश भोईरनं पोगावच्या स्पर्धेमध्ये मालिकावीर हे पारितोषिक पटकावलं होतं. तब्बल त्याच्या बॅटमधून 84 धावा मला वाटतं तिथे बनल्या होत्या. बघूया आज या स्पर्धेतून कुठला संघ आजच्या गटातून अव्वल राहील. आज पहिल्या सत्रामध्ये वडनगर संघानं आपली ताकद दाखवलेली आहे. हा चेंडू स्वेर विते पंचांनी नो बॉल घोषित केला आहे. रिटर्न क्रीजच्या बाहेर हा चेंडू फेकलाय आणि आता हा चेंडू असेल फ्री हिट. चंदूची आपण स्तुती करत होतो मात्र या मातीच्या खेळपट्टीवर चंदूनं पहिले 3 चेंडू स्वेरे फेकलेत आणि हा चेंडू देखील आलाय वाईट. चंदूला अजूनही लाईन अँड लेंथ सापडत नाहीये. 3 वाईट आणि 1 नो. धावसंख्या 36. बघूया चंदू 36 धावा झालेत. 32 होते 3 ओव्हरमध्ये. फ्री हिट कायम असेल लक्ष असू द्या सर्व खेळाडू. फ्री हिट मंगेश भोईर यांच्यासाठी कायम आहे आणि हा फटका उडवलाय. अगदी चेंडू चाललाय आउट ऑफ पार्क. षटकार. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता. ताकदीचा वापर आणि चेंडूला अगदी उडवलाय सीमा पार आणि धावसंख्या नक्कीच 42 वर जाऊन पोचली आहे. अजूनही 4-5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जुन्या चेंडूची फेकी करा. बेचाळीस धावा. चला शेवटचे 5 चेंडू आहेत. ओमसाई पिसे आणि आई गावदेवी सोनाले. इंद्रपाल तरे वेलकम. संतोषजी पाटील, गणेश पाटील, रामदास म्हात्रे, सनी, ऑल टीम, विनोदजी जाधव आपण आली जी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघ नाही. पिसे संघ देखील खूप दूरचा प्रवास करून या तारालीच्या नगरीमध्ये पोचले. हा पुन्हा एकदा आला षटकार. आज चंदूनं तर खूप खराब सुरुवात केलेली आहे. धावसंख्या 48 वर जाऊन पोचलेली आहे. पहिले 4 चेंडू अतिरिक्त टाकले त्यानंतर 2 चेंडू षटकार म्हणजे आतापर्यंत आपण टोटल पाहिली तर 16 धावा या 2 चेंडूमध्ये खर्च केलेले आहेत. संघाची धावसंख्या 48. मंगेश भोईर सध्या चांगल्या लयमध्ये आहेत. जानमान पगावच्या स्पर्धेपासून आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी करतायत. अगदी बंद्रामूर्ती काल्हेर संघाच्या अगेन्स्ट ताबडतोब बल्लेबाजी केली होती. इथे हा चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथ वर. याच गोलंदाजीसाठी चंदू याची ओळख आहे. शेवटचे 3 चेंडू आहेत. धावा म्हणलेत 48. मॅच बॉल आलेला आहे.
मॅच बॉलनं सामना सुरू आहे. धन्यवाद समस्व. येत्या चेंडू देखील चांगल्या लेंथवर पलटवाराला सुरुवात केलेली आहे. आता चंदूनं मात्र 2 षटकार खाल्ल्यानंतर स्वतःला सिद्ध केलंय. आमचे मनोज ठाकरे नेहमी म्हणतात धक्क्याने माणूस सुधारतोय आणि ते धक्के जरूर दिले मात्र त्यानंतर सावरलाय स्वतःला चंदूनं आणि ते फलंदाज देखील मंगेश भोईर झेलबाद झालेत. निकेशनं चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये चांगला झेल वाईडिशा लॉंग ऑनला निकेश. आज निकेशनं गोलंदाजी केली. एक्स्ट्रॅक्शन करतात, फलंदाजी करतात, चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतात. म्हणजे अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे ज्या हनुमान गोवे संघासाठी. प्रवीण पाटील न्यू बॅटर. तब्बल 7 फलंदाज बाद झालेत. प्रवीण आलेत. शेवटचा 1 चेंडू शेष. पहिले 4 नक्कीच अतिरिक्त चेंडू फेकले. त्यानंतर 2 षटकार, 2 डॉट, विकेट. हा फटका ऑन साईडला प्रवीणच्या बॅटमधून चांगला फटका आपण पाहतोय. दुसरीसाठी प्रवीण पाटील. धावचित बाद. 1 शॉट. म्हणजे इथे एकही धाव नाहीये. 49चं लक्ष असेल जानमन गोवे या संघासमोर. चला जानमन गोवे आणि ओमसाई पिसे दोन्ही संघाचे संघने घ्या आपण. संतोषजी पाटील, आई गावदेवी सोनाले, इंद्रबाल तरे, अरुणजी सकारामजी तालकर, ऑल टीम, के कैलास मडवी. चला या सामना विश्रांतीसाठी थांबलाय. सामना सुरू होण्याआधी आपल्याला नाणेफेकी करणं बंधनकारक आहे. अगदी आपण पाहतोय कुमार विशाल भगवान चौधरी समाजसेवक ताडाली, टॉस का बॉस आमचे संपूर्ण वरलदेवी 40+ टीम आणि विशाल भगवान चौधरी यांच्या कटआउट आपण टॉस बॉक्स पाहतोय. वेलकम सनी, आपलं स्वागत आहे. आणि चंदूजी पाटील, ओमसाहेब पिसे संघ देखील इथे दाखल झालाय. आणि त्यानंतर आपण पाहतो आई गावदेवी सोनाले. चला या महेशजी पाटील साहेब, आपले शुभ हस्ते आपण आजच्या दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीच्या शेवटच्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. वेलकम संतोषजी म्हात्रे, आई गावदेवी सोनाले या संघाचे अध्यक्ष आहेत. संतोषजी म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये या. चला दोन्ही संघ नायक महेशजी पाटील साहेब. तेजस्वी चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. तेजस्वी चौधरी वेलकम, आपलं स्वागत आहे. वरालदेवी क्रीडा मंडळ ताडाली 40+ आयोजित वरालदेवी चषक 2025 मध्ये नक्की छापा आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे. कोण आवाज येईल? सोनाले. काटाशी कॉलिंग अगेन्स्ट छापा आलाय. खूप खूप धन्यवाद तेजस्वी चौधरी, आपलं स्वागत आणि आभार. सनी नाणेफेकी जिंकलेली आहे. मातीची खेळपट्टी आहे. दुपारचं सत्र आहे. नाणेफेकी आपल्यासाठी महत्त्वाची होती. हो महत्वाची होती. काय निर्णय? बॅटिंग करणं.
बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे, यामागचं काय कारण उद्देश? आहे थोडंसं आमचं प्लेयर कमी आहे 2-3 म्हणून. नक्की चांगलं सहकार्य. कसं वाटलं वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ आयोजित वरालदेवी चषकाचे आयोजन आणि क्रीडानगरी पाहून कसं वाटलं? खूप छान मैदान आहे आणि इथं आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल मी वडालदेवी ताडाली संघाचं आभार व्यक्त करतो. सध्याची कामगिरी पाहिली तर ओमसाई पीसे संघाची कशी आहे? आपल्या खेळाडू आपण किती खुश आहेत? दिवस स्पर्धेमध्ये विनोद जाधवनं चांगली फलंदाजी केली होती, मात्र आता या सामन्यातून आपला संपूर्ण संघ इथे उपस्थित आहेत की काही महत्त्वाचे खेळाडू अनुपस्थित आहेत? गणेश पाटील देखील मला वाटतं दिसत नाही आहेत. बरेचसे खेळाडू आमच्या नाहीत आहेत म्हणून आम्ही बॅटिंग टाळली. खूप खूप धन्यवाद, आपल्याला शुभेच्छा आहेत. अरुण भाऊ, आपण नाणेफेकी हरलात, मात्र मला वाटतं निर्णय आपल्याला योग्य मिळाला आहे. आपण नाणेफेकी जिंकले सुद्धा फिल्डिंग केली त्याचे म्हणजे आपला मनासारखा निर्णय मिळाला आहे. हा संतोष पाटीलांच्या ऐवजी तुम्हाला संधी दिलेली आहे. तर या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन कसं वाटलं? खूप छान आहे आणि तेही आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो त्यांचे. नक्कीच. अगदी आपण दमन दौऱ्यापासून पाहिलं तर मला वाटतं प्रथमच मातीच्या खेळपट्टीवर या वरालदेवी चषकामध्ये खेळतोय. दोन्ही संघनायकांना शुभेच्छा आहेत. तर मित्रांनो, पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून ओमसाई पिसे संघाच्या संघनायकानं प्रथम घेतला आहे. एक धाडसी निर्णय फलंदाजीचा आणि ते गोलंदाजीसाठी आमंत्रण केलेले आहे आई गावदेवी सोनाले संघाला. मी तुम्हाला थेट इथून घेऊन चलतोय बॉक्समध्ये. चालू सामन्याचं दुसरं सत्र ऐकूया आपण माझे सहकारी मित्र मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून. धन्यवाद. अरुण भाऊ, आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा, त्यांना कॉल करा लगेच. आई गावदेवी सोनाले संघाचे संघनायक अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. आणि संतोष म्हात्रे अध्यक्ष साहेब, या आपण मान्यवर कक्षामध्ये या. स्वागत आहे आपला. नक्कीच. अगदी उपसरपंच चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहिलं होतं आई गावदेवी सोनाले 40+ संघाच्या माध्यमातून आणि त्या स्पर्धेतून अपार मेहनत संतोष म्हात्रे अध्यक्ष यांची पाहिली होती. धन्यवाद. जाऊया आपण चालू सामन्याचं ऐकूया दुसरं सत्र मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून. धन्यवाद कालीराम सर. या दुपारच्या सत्रात उपस्थित जेवढेही प्रेक्षक वर्ग असतील, खेळाडू वर्ग आणि या व्यासपीठावरती मान्यवर या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात अप्रतिम स्पर्धा मित्र वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाले आयोजित वरालदेवी चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन कैलासवासी रामचंद्र दादाजी पाटील व कृष्णा कान्हा चौधरी क्रीडा नगरीवरती सजत असताना ही अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्याचा हात पुढे केलेला आहे त्या सर्वांचं या कमिटीच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप हार्दिक स्वागत. तर चला लगेच आपण खेळायला सुरुवात करूया. स्पीडअप करायचं आहे. आज आपल्याला एक एक्स्ट्राचा सामनाही खेळवायचा आहे. याच्यानंतर ही एक चांगली मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी सोनाले तर दुसऱ्या बाजूला ओमसाई पिसे. एंट्री गेटच्या बाजूला इकडे जी कार आहे ती आपण बाजूला करायची आहे. त्याचा रिफ्लेक्शन जो आहे तो खेळाडूंवरती येतोय. यस, थँक्यू, धन्यवाद. किरण गोलंदाज आपण पाहतोय. संजय आणि विजय आणि आपण पाहतोय दिलीप. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 49 धावाचं लक्ष्य आहे, टार्गेट आहे. पाहूया कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल. दोन्ही संघामध्ये दमखम आपल्याला पाहायला मिळतंय. शैलमाता वल आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाची एक ट्रॉफी आणि तृतीय क्रमांकाची एक ट्रॉफी त्यांच्याकडे आहे. आणि जानमान गोवे संघाकडे आपण जर पाहिलं तर हा एक चांगला संघ आहे. पाहूया यावेळेस प्रमोद त्या ठिकाणी होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. पहिली धाव कंप्लीट करता करता बाद होण्याच्या आपण मार्गावरती पाहायला मिळालं होतं, परंतु एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोर कार्ड ओपन होतंय. एका धावेने
गोलंदाज किरण आपण पाहतोय. रजनी स्पर्धेमध्ये पाहायला गेले तर खास करून शेलूमाता वर्ल्ड संघाचंही चांगलं काम पाहायला मिळालं होतं. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. पाहूया या स्पर्धेमध्ये आगाज केलेला आहे. फलंदाजी चांगली झाली. 12च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा केल्या. त्यानंतर टार्गेट सेट केले 49 धावांचं. 12.25च्या सरासरी इथं मात्र टार्गेट दिलं गेलं आहे जानमान गोवे संघाला. गोवे संघ ही खूप चांगल्या पद्धतीने फॉर्ममध्ये पाहायला मिळते. प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली जाते. त्यांच्याही हाताला 2 कप लागलेले आहेत. तिसरं आणि चौथं पाहूया. इथं मात्र हलक्या हाताने खेळून काढलेलं गॅपमध्ये दिलीप यांच्या बॅटमधून निघतोय हा चौकार. यस संतोषजी पाटील आपले सहर्ष स्वागत आहे. त्यांनी एक अनोखं बक्षीस लावलं होतं. आपण पाहिलं तर रजनी स्पर्धेमध्ये एका ओव्हरमध्ये जास्त विकेट घेईल त्यासाठी कूलर ठेवला होता संतोषजी पाटील यांच्या माध्यमातून. निश्चितच आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून नव्हे तर या मंडळाने आता 3,500 रुपये फी केलेली आहे. याला कारण एकच की आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रिव्ह्यूची सुविधा देण्यासाठी एक कॅमेरा एक्स्ट्रा लावण्यासाठी आपण पाहतोय या सर्व संघांकडून 3,000 ऐवजी 3,500 रुपये फी जमा करण्यात येत आहे. निकेश येतोय या वेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. दिलीप एक चौकार जरूर लगावला परंतु मोठी इनिंग काय खेळता आली नाही आहे. आणि धावसंख्या 49 आहे. याचा अर्थ एक पार्टनरशिप चांगली होणं गरजेचं आहे. आणि ती जर सुरुवातीच्या कालामध्ये झाली तर येणाऱ्या कालामध्ये त्याचा बेनिफिट येणाऱ्या फलंदाजांमध्ये असतोय. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस उडवलाय पुन्हा एकदा मिस टाइम. मंगेश इज देअर आणि इथं मात्र जेल सुटला जातोय. चांगला प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न काही सक्सेसफुल झालं नाही आहे. इथं हा फलंदाजी बाद जर झाला असता तर अजून एक चांगली सफलता मिळाली असती. धावसंख्या 7 या अंकावरती पाहायला मिळते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पुन्हा एकदा एक गडी बाद करण्याची नामी संधी चालून आली होती. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर एक चांगली कामगिरी या ठिकाणी जर पाहायला मिळाली तर होताना पाहायला मिळाली वडूनगर संघाची. क्या बात आहे. टॉप 5 मध्ये रँकिंग करणारा हा संघ. आत्तापर्यंत 6 कप त्यांच्या हाती. पहिल्या क्रमांकाचे 3, तिसऱ्या क्रमांकाचे 2 आणि चौथ्या क्रमांकाचा 1. दापोडे आज संध्याकाळच्या सत्रामध्ये या वेळेस पाहतोय आपण चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. काय घडतं पाहूया. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलला जातोय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एकीचं दुसरीमध्ये दुसरीचं तिसरीमध्ये परिवर्तन. या वेळेस उडवलाय. उंच लांबी गाठेल का आणि यस या ठिकाणी झेलच्या स्वरूपात फलंदाज आवड होतोय. यस भाऊ पंचांची कॉपी करताना पाहायला मिळते. क्या बात आहे. पावलावर पाऊल ठेवतोय. त्यांना बक्षीस लावायला लागेल मला वाटतं. भाऊ पाटीलचा बक्षीस कार्ड अल्पेश गायकवाड आणि आपण लावूया आता सुनील म्हात्रे सरांना. झोपून वाईट दिला तर 500 रुपये देण्यात येतील अल्पेश गायकवाड करून. झोपाचा कसा ते सांगायचं आहे.
कोणाला भाऊ अल्पेश कोणाला संदीप चला स्पीडअप करा प्लीज, सहकार्य करा, खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा. 49 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर 2 बाद 10 अशी अवस्था. आता मात्र 3 ओव्हर मागे 39 धावांची आवश्यकता आहे. 13च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करावे लागतील. अजूनही सामना संपलेला नाही. दोन्ही संघांच्या बाबतीमध्ये 50-50 अवस्थेमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू हाताळला जातोय. क्या बात आहे. काला खट्टा खात असताना भाऊ पाटील, खास करून अल्पेश गायकवाडची फरमाईश होती, जसा रंग तसा गोला. सरबतच्या बाबतीत बोलतो भाऊ पाटील लगेच नाराज होत आहेत. यावेळेस पाहतोय ऑन साइडला सरळ येतो चेंडू, थांबत नाहीये, सीमा पार, चौकार. निश्चितच पाहूया. चौकार येते. चौकारच्या मदतीने धावसंख्येला 14 या अंकावरती अंकित केले जाते. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा संजय तयार होते गोलंदाजी मार्कवरती. अतिशय तगडा फटका पाहायला मिळाला. सेफ फटका म्हटला जातो क्रिकेटमधील. यावेळेस सोडवला ऑन साइडला. मिडगोटच्या रिझन मध्ये काय घडतंय? यस, जेलच्या स्वरूपात बाद होतंय फलंदाज. गोवे संघाला एक सुवर्ण संधी आहे. गणेश पाटील साहेबांच्या माध्यमातून गोवे संघाचे आपण पाहिले, गोवे गावचे आपण पाहिले तर माझी सरपंच सन्मान्य गणेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून गोवे संघास सुवर्ण संधी आहे की चौकारांची किंवा षटकारांची हॅट्रिक आपण कंप्लीट करताय तर तुम्हाला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येतील. पाहूया. गरज आहे ज्या ठिकाणी मी तर म्हणेन चौकार आणि षटकारांची. आता दुसरी ओव्हर चालू आहे. धावसंख्या पाहिली धावफलकावरती 14 आहे. म्हणजे अजूनही विजयाचं समीकरण 35 धावांचं बाकी आहे. 15 चेंडून मागे 35 धावा. अजून भरपूर धावा बाकी आहेत. बंडू यावेळेस येतोय. अतिशय ताकदवार खेळाडू आहे मित्र. आपण पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारे खेळ करतोय. संजय टन होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस वाढ शॉट, बाहुबली उमदा शॉट. चेंडू मात्र फरार होता सीमा बाहेर. षटकार. गणेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून लावलं गेलं आहे. 3 षटकार लगातार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. पाहूया. एक आलेला आहे. अजून 2 बाकी आहेत. या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर षटकारांचे आपण पाहतोय की 3 हॅट्रिक झालेले आहेत. क्या बात आहे. नितीन ज्ञानदेव आणि नितीन ज्युनियर. अशा प्रकारे पाहूया त्या रँकिंगमध्ये त्या लाईनीमध्ये हा खेळाडू. यावेळेस ऑन साइडला एका टप्प्याने चेंडू सीमा पार. ऑन फायर. चौकार. धावसंख्या 24 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं. आणि आता मात्र कुठेतरी फ्रेम मध्ये दिसतंय जशाच तसं धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 13 चेंडूंमध्ये आता मात्र 25 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहिलं तर 11 चेंडूंमध्ये या ठिकाणी 24 जमा केल्या आणि आता 13 चेंडूंमागे तुम्हाला 25 जमा करायचे आहेत.
सर्व काही सुरळीत चालू होतं, परंतु एक चेंडू चांगला होतोय तर एक चेंडू खराब होतोय, अशा रीतीने धावाही खर्च होत आहेत या ओव्हर मागे. पाहूया पुढील चेंडू. 24 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचला गेलाय, म्हणजे आतापर्यंत 14 धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंडू ऑन फायर, आल्या आल्या आपला दमखम दाखवतोय, शक्तीचं प्रदर्शन करतोय. पुढील चेंडू, अजून एक कडक फटका पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी झेल सुटला जातोय. एकच धाव घेतली जाते, कारण आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू आहे या षटकातील आणि आपल्याकडे स्ट्राईक राखली जाईल बंडू यांच्या माध्यमातून. धावसंख्या 25 या अंकावरती अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉल टू इक्वेशन डबल, अर्थात 24 धावांची आवश्यकता. हा तिसरा षटक खूप महत्वपूर्ण असेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. इथनं कमी धावा आल्या तर शेलूमाता वर्ल्ड संघाला बेनिफिट राहील आणि इथनं जर जास्त धावा आल्या तर निश्चितच गोवे संघ हवी होईल. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. पाहूया इंद्रपाल यावेळेस. पुढील चेंडू यावेळेस खराब चेंडू, उत्तम प्रहार, चेंडू सीमारशे बाहेर, बिगिट षटकार. क्या बात आहे, सामन्याला खुला केलेला आहे. कसा सिक्स, असा गेला सिक्स, पंच दर्शवत आहेत. नो बॉल साठी, यस बिमर साठी चेक करायचं आहे. भाऊ पाटील पंच तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये यायचं आहे. आज त्यांनी काला खट्टा खाल्लेला आहे, खास करून अल्पेश गायकवाड यांच्याकडून फरमाईश होती ती. यस फेअर डिलिव्हरी आहे. आपण पाहिलं तर चेक केलं गेलं, अतिशय सुंदर. आपण पाहतोय थर्ड अंपैकीच्या भूमिकेमध्ये भाऊ पाटील फुल फॉर्म मध्ये आहेत यावेळेस. यावेळेस अजून एक कडक, हा चेंडू काय करतं पाहूया. अडवलेला आहे या ठिकाणी पाहतोय, परंतु 2 धावा वाचू शकत नाही. या 2 धावा जुळतायत अकाउंट मध्ये. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 33 या अंकावरती. अजूनही आपण पाहिलं तर 16 धावेची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 16 धावा. पाहूया इंद्रपाल पुन्हा एकदा टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस स्लोअरचा मारा ठेवला होता, ऑन साइडला येतोय. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न वाईडिश फेकी पाहायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. बंडूकडे स्ट्राईक राखली जाते. विकेट सॅक्रिफाईस झालं तरी चालेल, परंतु स्ट्राईक जी आहे ती बंडूकडे राहिली पाहिजे. पाहूया 35 धावांवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू यावेळेस फोर्सिंग शॉट आहे पॉइंटच्या रिजन मध्ये. क्या बात आहे, नामी संधी चालून आली होती. असा फलंदाज की जो घातक ठरत चालला होता आणि इतर लेझी क्रिकेट. क्या बात आहे, चेंडू हातात ठेवून काय फायदा. हे निश्चितच अतिशय लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये.
क्या बात आहे. शरीर इथं, मन तन दुसरे कुठं असेल मला तरी वाटतं. शरीराच्या साह्याने मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु मन कुठेतरी भडकतंय. कामाचा टेन्शन असेल, ड्युटीचा टेन्शन असेल. 2 धावा. क्या बात आहे. 37 धावा धाव फलकावरती. आता मात्र 12 धावेची आवश्यकता आहे. स्कोरर किती? 8 चेंडू 12. या हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का चौकारांची तरी पाहूया. सरपंच साहेबांच्या माध्यमातून लावलं जात आहे पारितोषिक, परंतु इथं मात्र आता हाही फसला जातोय. इथेही 2 धावा. आता मात्र 7-10. व्यासपीठावर आपण पाहू शकता सन्माननीय गणेशजी पाटील साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून लावलं जातं पारितोषिक, परंतु मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या डोक्याने खेळ पाहायला मिळतंय. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 धावेची आवश्यकता आहे. 7 चेंडू 10 धावा. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये येणारा काल सांगून जाईल, परंतु हा जो चेंडू आहे तो दोन्ही संघाच्या बाबतीमध्ये खूप महत्वपूर्वक. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय कडाक आणि इथेही जेल सुटला जात आहे. निकृष्ट दर्जाचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर कोणगाव संघाचं ते क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याच जोरावरती आपण पाहिलं तर वीर तानाजी दापोडे हा संघ विजयी झाला होता. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर इथेही कमजोर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि येणारे चेंडू आता मात्र 6. विजयाचं समीकरण 9 धावांचं. 6 चेंडू 9 धावा डिफेन्स केल्या जातील का हे पाहण्यासारखं राहील. याच्यानंतर ही चांगली मॅच मित्र पाहायला मिळेल. गावदेवी सोनाले वर्सेस ओम साहेब पिसे या संघादरम्यातली ती लढत असेल. अतिशय दूरवर येऊन इथपर्यंत प्रवास केलेला आहे दोन्ही संघाने. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 धावांची आवश्यकता. सन्मान्य गणेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 500 रुपयाचा धनादेश ठेवलेला आहे. पाहूया. बंडू ऑन स्ट्राईक आहेत. या मॅचला पूर्णपणे टर्न केल्या वाचवलं, आपल्या बाजूने खेचून घेतलेला आहे. एकाकी किल्ला लढवत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक धावा बनवत असताना पाहायला मिळतात. आपण पाहिलं तर त्यांना जीवनदानी तेवढं मिळालं गेलं आहे. 2 षटकार 1 चौकार आणि बॅक टू बॅक आपण पाहिलं तर सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एका बाजूला जीवनदान मिळत गेला, दुसऱ्या बाजूला धावा बनत गेल्या. त्या अनुषंगाने कुठेतरी मॅच मध्ये ट्विस्ट रंगत पाहायला मिळते. शेवटचा षटक 9 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस उडवलाय हाय अँड हँडसम चेंडू सीमा बाहेर. षटकार. 3 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र आपण जर पाहिले विजयाचं समीकरण करताना फुल अँड पॉवरफुल फटका येतं या ठिकाणी पाहायला मिळाला. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती अशा अंकांशा मात्र चिरल्या गेल्या. स्वप्नाच पाणी पाणी करत असताना हा षटकार पाहायला मिळतोय शेलूमाता वल संघासाठी. क्या बात आहे. आज खऱ्या अर्थाने आपल्या बाहुबलीचा जो उपयोग आहे, फायदा आहे तो दाखवत असताना यावेळेस घुटनाटेक फटका देक असा पाहायला मिळत होता. एकच धाव अजूनही आपण पाहतोय. 2 धावाची आवश्यकता आहे येणाऱ्या 4 चेंडू मागे. 33 धावांवरती खेळतोय. बघूया पुढील चेंडू. 2 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज कुठेतरी पहिल्या चेंडूवरती माघात ठरला गेला. 9 धावा भरपूर होत्या, परंतु पहिल्या चेंडूवरती जेव्हा षटकार येतोय त्यावेळेस कुठेतरी दबाव निर्माण होतोय. मॅच मध्ये पूर्णपणे इंटर वापस जहानमान गोवे आपल्याला पाहायला मिळते. कश्मकश जिद्द चिकाटी संघर्ष या ठिकाणी दाखवत असताना स्वतःकडे सर्व काही सूत्र घेतली, जास्ती स्ट्राईक आपल्याकडे राखली आणि प्रत्येक चेंडू मागे मात्र धाव बनवताना पाहायला मिळतंय. इथं पाहूया काय घडतंय. यावेळेस चेंडूला टर्न केला. तानाजी दादा त्या ठिकाणी होते, परंतु चेंडूला काय अडवता आलं नाही. मिसफील्ड तिथेही पाहायला मिळाली. इथेही 1 धाव घेतली जाते
आता एका धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया एक धाव किती चेंडू मागे कंप्लीट केली जाईल. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून प्रतीक्षा केली जाईल की या चेंडूवरती यावेळेस ती धाव विनिंग धाव बंडू यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि या ठिकाणी विजय संपादन केलं. क्या बात आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट बंडू यासही जाईल कारण चांगली खेळली. 34 धावांची पाहायला मिळाली. 34 धावांची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. तर चला मॅन ऑफ द मॅच साठी आपण यायचं आहे. बंडू दादा प्लीज आपल्यासाठी षटकारासाठी 500 रुपये लावले होते साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि त्यांचा संघ विजय होते. तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आहेच. आपण त्यांच्याच हातून देऊया ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आम्हाला प्रदान झालेली आहे. स्वर्गीय सुनील मतीराम चौगले यांच्या स्मरणार्थ श्री दर्शन सुनील चौगले यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यस वल संघाच्याही खेळाडूने आपण पाहतोय की षटकार लगावले. 2 प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं श्याम चौधरी साहेबांच्या माध्यमातून. तर बंडू दादा आपण यायचं आहे. त्याचबरोबर ज्या षटकार आपण वल संघाच्या खेळाडूने मारलेले आहेत संजय यांनी 1, त्यानंतर मंगेश यांनी 2 आणि त्यानंतर रुपेश यांनी 1. त्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय श्यामजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 500 रुपये लावले होते आणि जर तुम्ही या षटकावरती नाव कोरला असता तर तुमच्यासाठी मेंढ होतं. हो चालेल. निश्चित आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. बंडू दादा यास सन्माननीय गणेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते पाहू शकता. त्यानंतर त्यांनी लावलेले जे 500 रुपयाचं पारितोषिक आहे तेही आपण देऊया. आपण पाहू शकता मंगेश दादा भोईर आपण ही स्टेजवरती यायचं आहे. आपण पाहू शकता गणेश दादा पाटील यांच्या माध्यमातून लावलं गेलं तर 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय नितीन बजागे साहेबांच्या शुभ हस्ते दिले जाते. त्यानंतर श्यामजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून शेलूमाता वल संघास लावलं होतं षटकारांसाठी पारितोषिक. तर चला मंगेश दादा आपण यायचं आहे. रुपेश दादा आपण यायचं आहे. त्याचबरोबर संजय दादा आपण यायचं आहे. आणि लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओम साहेब पिसे निश्चितच जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल आमच्यामध्ये जॉईन होतील ज्यांचा सकाळपासून आपण सुंदर आवाज ऐकत आहात असे आमचे परम मित्र कालीराम केनी सर. धन्यवाद मनोज ठाकरे. आपण आज या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या दिवसामध्ये आहोत.